But very good morning once again. So yesterday I gave you homework, obtain conversion factor between SI and CGS unit of pressure. Let us do this question. First of all of you should know what is pressure. Pressure is force per unit area. माझ्या लेक्चरला असे काही स्टुडंट्स असतील आत्ता की ज्यांनी पूर्वीचे लेक्चर्स अटेंड केलेले नाही आहेत, मे बी लेट ॲडमिशन झाले किंवा लेक्चर राहिले. त्यांना महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांनी हे आधीचे 3 लेक्चर्स नीट बघा, बरोबर आहे. या चौथ्या लेक्चर्स मी जे घेतो आहे त्याचंही रेकॉर्डिंग उपलब्ध असणार आहे. ओके, सो नंतर हे 4th लेक्चर जास्त चांगलं समजणार आहे. ओके, प्रेशर ही बेसिकली फोर्स अपॉन एरिया आहे. सो मला प्रेशरचे डायमेन्शन्स माहिती पाहिजेत. ओके, माहिती असतील, पाठ असतील, व्हेरी गुड. नसेल तर काढता आले पाहिजेत. फोर्स इज m⁻⁴, l⁻⁴, t⁻². एरिया इज l⁻². सो इफ आय सिम्प्लिफाय दिस, ओके, काय येणार आहे? m⁻⁴, l⁻⁻⁴, t⁻². दीज आर द डायमेन्शन्स ऑफ प्रेशर. हे प्रेशरचे डायमेन्शन्स आहेत, बरोबर आहे. SI आणि CGS युनिटमध्ये रिलेशन काढण्यासाठी आपल्याला या डायमेन्शनचा उपयोग होणार आहे. आय विल स्टार्ट फ्रॉम दिस पॉईंट. लेट युनिट काय प्रेशरचं? SI युनिट फोर्सचं न्यूटन, एरिया मीटर स्क्वेअर. सो SI युनिट ऑफ प्रेशर इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. फोर्सचं न्यूटन आहे, एरियाचं मीटर स्क्वेअर आहे. सो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आय वॉन्ट टू फाइंड की हा 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर किती. CGS युनिट काय असेल? फोर्सचं डाईन असतं, एरियाचं सेंटीमीटर स्क्वेअर. सो माझा इंटरेस्ट आहे की 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इक्वल टू हाऊ मेनी डाईन्स, है ना? करेक्ट. प्रिव्हियस लेक्चर बघितले नसतील तर ते लेक्चर बघा, म्हणजे हे सगळं कशाशी रिलेटेड चाललं याचा अंदाज येईल. ओके, कमिंग बॅक टू दिस. ही जी साईड लिहितोय आपण ही SI साईड आहे. ही जी साईड लिहितोय आपण ही CGS साईड आहे. ओके, वी वॉन्ट टू फाइंड दिस X कन्वर्जन फॅक्टर. ओके, नेक्स्ट स्टेप इज रायटिंग डायमेन्शन्स. सो इफ आय राईट डायमेन्शन्स हियर, m⁻⁴, l⁻⁻⁴, t⁻². प्रेशरचे डायमेन्शन्स आहेत. इथे प्रेफिक्स आहे. SI साईडला m1 l1 t1 लिहितो. इकडे CGS साईडला मी डायमेन्शन्स तेच आहेत, m1 l⁻⁻⁴, t⁻². फरक कळावा यासाठी इकडे m1 l1 t1 वापरले, इकडे m2 l2 t2 वापरले. एम आय राईट? ओके, नेक्स्ट स्टेप इज रायटिंग युनिट्स. आय विल राईट युनिट्स. युनिट ऑफ मास इज SI सिस्टीम kg⁻⁻⁴, m⁻⁻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 ⁻
इकडे काय येणार आहे, मासचं युनिट ग्रॅम सेंटीमीटर रेस टू -1 सेकंद रेस टू -2. इज इट क्लिअर? सो आता बेटा मला एक्सची व्हॅल्यू काढायची. आय वॉन्ट टू फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स. हे सगळं डिवाइड झालं इकडे येऊन, किलोग्रॅम मीटर रेस टू -1 सेकंद रेस टू -2 ग्रॅम सेंटीमीटर second raised to -2. Correct? So what will happen? This second raised to -2 will get cancelled. 1 kilogram is how many grams? 1000 gram. 1000 म्हणजे 10⁻³ बरोबर आहे. So 1 kilogram is 1000 gram. मीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 100 म्हणजे 10⁻². हे कसं लिहितो बघा, हे जे मीटर आहे त्याच्याऐवजी लिहिलं 100 सेंटीमीटर. हा रेस टू -1 तसाच ठेवायचा, त्याला कुठेही हात लावला नाही. आर यू गेटिंग दिस? आर यू ऑब्झर्विंग दिस प्रॉपरली? बघा. सो नाव एक्स विल बी किलोग्रॅम इज 10⁻³ ग्रॅम, मीटर इज 100 सेंटीमीटर रेस टू -1. ओके, टाईम कॅन्सलच झाला आहे. सेकंड डिवायडेड बाय ग्रॅम इंटू सेंटीमीटर रेस टू -1. सिम्प्लिफाय केलं फर्दर, 10⁻³ ग्रॅम
इथे 10⁻²⁻⁻1 म्हणजे 10⁻². ओके, लॉज ऑफ इंडायसेस वापरतोय. a⁻m⁻n, a⁻mn. सो 2 × -1 -2 cm⁻⁻1. एम आय राईट? सो बेटा काय होणार आहे? ग्रॅम ग्रॅम विल गेट कॅन्सल्ड, हे कॅन्सल होईल. सो x इज इक्वल टू 10⁻³ × 10⁻². 3 - 2 इज 1. सो x इज इक्वल टू 10. काय आन्सर आलं एक्सचं? x इज कमिंग इक्वल टू 10. एम आय राईट? काय व्हॅल्यू येते एक्सची? 10 व्हॅल्यू येते, बरोबर आहे. सो याचा अर्थ काय होतो बेटा? व्हॉट डज इट मीन्स? इट मीन्स दॅट 1 Newton per meter square is 10 dyne per centimeter square. करेक्ट? हा एक्स कन्वर्जन फॅक्टर आपण ऑप्टेन केला. सो मला न्यूटन पर मीटर स्क्वेअरचं डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर करायचं असेल, ओके, तर मी अशा प्रकारे कन्वर्जन फॅक्टर 10 वापरू शकेल. ओके, अर्थ कळतो? एक्स कन्वर्जन फॅक्टर 10 आहे याचा. सपोज आय वॉन्ट 5 Newton per meter square. So it will be 50 dyne per centimeter square. Okay? Are you getting this? Conversion factor is 10. So this was second important use of dimensional analysis. I hope this use is very clear to all of you. Okay, thumbs ने दाखवा मला की हा क्वेश्चन कळालाय, हा यूज कळालाय. आणि आपण आता डायमेन्शनल ॲनालिसिसच्या तिसऱ्या आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या रूलकडे जाणार आहोत. इज इट ओके? ओके, लेट्स गो टू दॅट पार्ट नाव. ओके, थर्ड अँड द मोस्ट इम्पॉर्टंट यूज ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. सी ऑन दी बोर्ड एव्हरीवन. बघा, डायमेन्शनल ॲनालिसिसच्या मदतीनं आपल्याला फिजिकल क्वांटिटीजमधलं इंटर रिलेशनशिप फाइंड आउट करता येतं. ओके, आय विल राईट हिअर थर्ड यूज ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस टू फाइंड रिलेशनशिप बिटवीन simply relation between related physical quantities. म्हणजे काय ते बघूया. रिलेटेड फिजिकल क्वांटिटीजमध्ये रिलेशन फाइंड आउट करण्यासाठी डायमेन्शनचा उपयोग होतो. हा अतिशय महत्त्वाचा एक यूज आहे डायमेन्शनल ॲनालिसिसचा. नेमकं काय बघा, समोर लक्ष द्या सगळ्यांनी. बघा बेटा, सपोज इमॅजिन करा आपल्याला एवढंच माहिती आहे की कायनेटिक एनर्जी डिपेंड्स ऑन मास ऑफ अ बॉडी अँड वेलॉसिटी. ओके, खरं तर तुम्हाला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युलाच माहिती आहे. ओके, हा फॉर्म्युला असतो, हा आपल्याला माहिती आहे. पण सपोज हा फॉर्म्युला आपल्याला माहिती नसतं, आपल्याला एवढंच माहिती आहे की कायनेटिक एनर्जी डिपेंड करते मासवर आणि वेलॉसिटीवर. नाउ युजिंग दिस मच इन्फॉर्मेशन वी कॅन ॲक्च्युअली ऑप्टेन द फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी युजिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. आपण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला ऑप्टेन करू शकतो फक्त डायमेन्शनल ॲनालिसिसचा उपयोग करून. कसं ते बघा. ओके, लेट, हे एक्झाम्पल आहे या यूजचं, एक्झाम्पल 1. So we will start like this. We will assume that let kinetic energy is equal to K, हा constant है, dimensionless constant, M mass है, m raised to x, v velocity है, v raised to y. Correct? So we'll assume that kinetic energy is equal to K m raised to x, v raised to y. बरोबर आहे. हा के काय आहे? के इज डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. व्हॉट इज के? डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. त्याला युनिट नाही आहे, डायमेन्शन नाही आहे, काय आहे ते माहिती नाही. एम मास आहे. ओके, त्याची कुठली पॉवर घेतली काढायची आपल्याला ती. आपल्याला एवढंच दिलं आहे की मासवर डिपेंड आहे कायनेटिक एनर्जी आणि वेलॉसिटीवर. सो ॲज्युम दॅट एम रेस टू एक्स, व्ही रेस टू वाय. ओके, नाव आय वॉन्ट टू ऑप्टेन दिस एक्स अँड वाय युजिंग डायमेन्शन्स. बघा, नेक्स्ट स्टेप इज
रायटिंग डायमेन्शन्स लिहितो दोन्ही बाजूला. बघा इथे कायनेटिक एनर्जी सगळ्यात पहिल्यांदा LHSला. व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ कायनेटिक एनर्जी? एनर्जीचे डायमेन्शन्स लास्ट लेक्चरला ऑप्टेन केले होते, लास्ट लेक्चरला. m⁻⁴, l⁻², t⁻². करेक्ट? दीज आर द डायमेन्शन्स ऑफ एनर्जी, कायनेटिक एनर्जी. नाव k हा काय आहे? डायमेन्शनलेस कॉन्स्टंट आहे. हे लिहायचं तिथे. वी आर गोइंग टू राईट दिस. वेअर k इज कॉन्स्टंट, डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. युनिट नाही, डायमेन्शन्स नाही. ओके ओके. m मासचे काय डायमेन्शन्स आहेत? m⁻⁴, बाकी काही नाही आहे. l0 आहे, t0 आहे, नाही लिहिला तरी चालेल. वेलॉसिटीचे काय डायमेन्शन्स आहेत? m0, l1, t⁻⁻1. एग्री? रेस टू y, रेस टू काय? y. इज इट ओके? परफेक्ट आहे. आता काय करतो बघा मी, k कुठे गेला इथला? k इज डायमेन्शनलेस. सो ज्यावेळेस मी डायमेन्शन्स लिहितो, आय नीड नॉट राईट k. सी हिअर, m1, l2, t⁻², m⁻1 into x is x. एग्री? हे काय येणार आहे? m⁻⁴y. सो 0 into y, 0. 1 into y, y. -1 into y, -y. Like this. Further, m1, l2, t⁻². This is m⁻x plus 0, x. l⁻y. इथे l ची टर्मच नाही आहे, सो 0 आहे. 0 plus y is y. -y plus 0 is -y. t⁻0. बघा दोन्ही साईडचे डायमेन्शन्स mlt आता मी इक्वेट करतो. इथे m⁻1 आहे, m⁻x आहे. सो व्हॉट शुड बी माय x नाव? व्हॉट शुड बी माय x? x शुड बी इक्वल टू 1. व्हॉट शुड बी x बेटा? x शुड बी इक्वल टू 1. l⁻² आहे, l⁻y. सो y शुड बी इक्वल टू 2. t⁻2 -y, -2 आहे म्हणजेच y2, परत तेच मिळालं असतं. सो आय गॉट द व्हॅल्यूज ऑफ x अँड y. करेक्ट? देअरफॉर कायनेटिक एनर्जी कॅन बी रिटन ॲज k m⁻1 नाही लिहिला तरी चालेल, v⁻². हा जो कॉन्स्टंट k आहे तो डायमेन्शन्सला ऑप्टेन नाही करतायत. दॅट नीड्स टू बी ऑप्टेन एक्सपेरिमेंटली. दिस कॉन्स्टंट k शुड बी डिटरमाइन एक्सपेरिमेंटली. परंतु कायनेटिक एनर्जीचा हा फॉर्म्युला कॉन्स्टंट इंटू mv² एवढा ऑप्टेन आपल्याला करता आला. कशाच्या मदतीनं? डायमेन्शनल ॲनालिसिसच्या मदतीनं. ओके. कायनेटिक एनर्जी k mv². पुढे काय लिहायचं खाली? k विल बी डिटरमाइंड एक्सपेरिमेंटली. व्हॉट यू विल राईट? k विल बी डिटरमाइंड एक्सपेरिमेंटली. सो अशा प्रकारे कायनेटिक एनर्जी मास आणि वेलॉसिटीवर डिपेंड करते एवढं आपल्याला माहिती असेल. युझिंग डायमेन्शन ॲनालिसिस वी कॅन ऑप्टेन द फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी. आर यू गेटिंग माय पॉईंट? परफेक्ट झेपतं आहे सगळ्यांना? काही डाऊट नाही आहे? बरं, हे लिहा. आणि मग आता तुम्ही म्हणाल की सर हे तर माहिती होतं ना, कायनेटिक एनर्जीचा आपल्याला फॉर्म्युला ऑलरेडी माहिती होता, ½ mv². सो याच्यामध्ये असं काय मोठं केलं आपण? ओके. पुढचा क्वेश्चन घेऊयात. तुम्हाला रिअल यूज डायमेन्शन ॲनालिसिसचा एखादी माहिती नसलेली क्वांटिटीचा फॉर्म्युला आपण ऑप्टेन करू युझिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. ओके. राईट अप टू दिस पॉईंट फर्स्ट ऑफ ऑल. इथपर्यंत लिहा, आधी प्रॉपरली लिहा.
Okay, have you completed? Finished writing? Just write properly नोट्स काढा. मी तुम्हाला PDF नोट्स आज पोस्ट करतो ग्रुपवरती या चॅप्टरच्या युनिट्स मेजरमेंटच्या. Okay, I hope all of you have written this now. Okay, let's solve this question now. Question घ्या, लिहा तुम्ही question. Okay, write down the question. Next question, new question. Centripetal force acting on particle performing circular motion. Centripetal force acting on particle performing circular motion depends on mass, velocity and radius. Obtain formula for centripetal force using dimensional analysis. Okay, write question properly first of all. This is a typical question board examination will ask you. Okay, या पार्ट वरती बोर्ड एक्झामिनेशन काय प्रश्न विचारतं, तर अशा प्रकारचा प्रश्न विचारतं. Is it okay? This is the question. सेंट्रीपिटल फोर्स. आता कदाचित हा शब्दच तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पहिल्यांदा ऐकलाय. ओके, आता हा फॉर्म्युला माहिती नाही आपल्याला सेंट्रीपिटल फोर्सचा काय असतो, पण डायमेन्शनल ॲनालिसिसच्या मदतीनं तो फॉर्म्युला आपल्याला ऑब्टेन करता येतो. सगळ्यात पहिल्यांदी थोडंसं बॅकग्राऊंड सांगतो आहे सेंट्रीपिटल फोर्सचं. एखादा पार्टिकल सर्कलमध्ये मोशन करत असेल, ओके, अ पार्टिकल इज मूव्हिंग इन अ सर्कल, तर त्या पार्टिकलवरती कायम एक फोर्स ॲक्ट होत असतो कॉल्ड ॲज सेंट्रीपिटल फोर्स. त्या फोर्सची डायरेक्शन असते अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. एक्झाम्पल द्यायचं झालं तर इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती फिरतो ॲटममध्ये. ओके, तर ते न्यूक्लियस पॉझिटिव्हली चार्जड असतं आणि त्या इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज असतो, त्याच्यावर फोर्स लावतो. त्या फोर्समुळे सर्क्युलर मोशन पॉसिबल होते. या इलेक्ट्रॉनची वेलॉसिटी अशी असते त्या सर्कलला टँजेन्शियल. बघा, हा फोर्स नसताना तर हा इलेक्ट्रॉन असा निघून गेला असता, पण त्या ॲज इफ त्या सेंटरच्या न्यूक्लियसनं त्या इलेक्ट्रॉनला पकडून ठेवलं आहे आणि तो असा सर्कलमध्ये फिरत राहतो. आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते तेव्हासुद्धा सूर्य त्या पृथ्वीवरती, ओके, सन exert force on that earth which is gravitational force. वो पकड़ के रखता है, इसलिए अर्थ इज रिव्हॉल्विंग राउंड दी सन. किंवा सिंपल एक्झाम्पल, दोरीला दगड बांधला आणि तो दगड हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरवला, ती दोरी ताणली जाते. ती दोरीनं पकडून ठेवलेलं आहे दगडाला, त्यामुळे तो दगड सर्कलमध्ये फिरतोय. दोरी तुटली किंवा दगड दोरीतनं निसटला की तो असा निघून जाईल टँजेन्शियल पाथमध्ये. हा जो फोर्स आहे ना, याला म्हणतात सेंट्रीपिटल फोर्स. आता हे रामायण तुम्हाला माहिती असण्याची गरज नाही. सेंट्रीपिटल फोर्स वगैरे ह्या गोष्टी कधी शिकणार आहोत आपण, तर 12वीत शिकणार आहोत. ओके, आत्ता यांची आपल्याला गरज नाही. पण जरी तुम्हाला सेंट्रीपिटल फोर्सबद्दल काहीही माहिती नसेल तरीसुद्धा
Just using dimensional analysis, you can obtain formula for centripetal force. ओके, सो काय दिले इन्फॉर्मेशन, काय दिली क्वेश्चनमध्ये आपल्याला, कशावर डिपेंड आहे म्हणतात ते सेंट्रिपिटल फोर्स? एफने दाखवू आपण. मासवर डिपेंड आहे, वेलॉसिटीवर डिपेंड आहे आणि सर्कलच्या रेडियसवर. सो हाऊ आय विल स्टार्ट? लेट अस अज्युम दॅट centripetal force is equal to k dimensionless constant m raised to x v raised to y r raised to z. तीन फॅक्टर आहेत ना, मास, वेलॉसिटी आणि रेडियस. सो आई एज्यूम द फॉर्म्यूला ऑफ सेंट्रिपिटल फोर्स एज k. k इज अ कांस्टेंट टर्म, करेक्ट, डायमेंशनलेस कांस्टेंट, उसको कोई यूनिट नहीं है, कोई डायमेंशन नहीं है. मास रेस टू x, वेलोसिटी रेस टू y, r raised to z. I want to find this x, y, z, correct? Okay. So what should be my next step? Writing dimensions is my next step. m1, l1, t raised to minus 2. These are dimensions of force. Okay. मी तुम्हाला सांगितलं होतं डायमेन्शन सरनेमवर डिपेंड करतात. सो एनी फोर्स डायमेन्शन्स विल बी m1, l1, t raised to minus 2. के कॉन्स्टंट आहे, त्याला डायमेन्शन्स नाही आहेत. मासचे डायमेन्शन m raised to 1 raised to x, वेलॉसिटी raised to y, r रेडियस, टाइप ऑफ लेंथ. सो रेडियसचे डायमेन्शन्स म्हणजेच लेंथचे डायमेन्शन्स रेस टू झेड. बरं करा, बरं तुम्ही स्वतः ट्राय करा, याच्या पुढे तुम्हाला येतात का एक्स वाय झेड ऑप्टेन करता? बिंदास चुका करायच्या, घाबरायचं नाही. आय विल जस्ट सॉल्व इट फर्दर. सी हियर m raised to 1 raised to x, so it is m raised to x. This is l raised to y, t raised to minus y, and this is l raised to 1 into z is z. ओके, झिरोच्या टर्म्स लिहिलेल्या नाही आहेत, लिहिल्या तरी चालतात, नाही लिहिल्या तरी चालतात. एमची एकच टर्म आहे, सो m raised to x, l raised to y plus z. प्रोडक्ट है ना, l raised to y into l raised to z, so it will be l raised to y plus z. t raised to, only one term is there, so minus y. Is it okay? Further, if I compare the powers of x, y and z, sorry, m, l and t now, m raised to 1, m raised to x, so it is x equal to 1. t raised to minus y, t raised to minus z means minus y is equal to minus z, minus 2. This is minus 2 minus y. So y is equal to 2. Correct? Further, l raised to y plus z आहे, इकडे 1 आहे. So y plus z is equal to 1. We have already calculated y as 2. So 2 plus z is equal to 1. That means z is equal to 1 minus 2. That is minus 1. What is the value of z? Z is equal to minus 1. So we obtain x, we obtain y, we obtain z. बरोबर आहे? चेक करा सगळ्यांनी, बरोबर आहे का तुमचं एक्स वाय आणि झेडच्या व्हॅल्यूज. सो काय फॉर्म्युला आला बेटा आता सेंट्रिपिटल फोर्सचा? देअरफॉर सेंट्रिपिटल फोर्स इज के. m raised to x होतं, सो m raised to 1, v raised to y होतं, v raised to 2, r raised to z होतं, r raised to minus 1. r raised to minus 1 can also be written as 1 by r. सो हे असंही लिहिता येईल, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू के टाइम्स mv स्क्वेअर बाय आर. हा जो के आहे हा डायमेन्शनली ऑप्टेन करता येत नाही, इट शुड बी डिटरमाइंड एक्सपेरिमेंटली. तुम्ही 12वीत शिकणार आहात की या केची व्हॅल्यू 1 येते. सो हा एफ mv स्क्वेअर बाय आर हा फॉर्म्युला येतो सेंट्रिपिटल फोर्सचा.
भलेही तुम्हाला सर्क्युलर मोशनबद्दल सेंट्रिपिटल फोर्सबद्दल काही माहिती नसेल, फक्त डायमेन्शनल ॲनालिसिसच्या मदतीनं आपण सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला ऑब्टेन केला. ओके, एव्हरीवन गॉट दिस? प्रत्येकाला झेपलंय, कळालंय, समजलंय? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, excellent. So this is the third important use of dimensional analysis. As I already said, this is one of the most important use of dimensional analysis. Okay, so if I give you one more question, थोड़ा सा ज़्यादा calculation वाला question, okay, slightly more calculations, will you able to do it? Okay, आत्ता देऊ लगेच, करता क्लासमध्येच? ओके, जस्ट डू. चलो मैं देता हूँ आपको क्वेश्चन. क्या? Once we are finished with this, let's take next question. It should be like this. Next, potential energy of a body, we will represent it by E, depends on mass, gravitational acceleration, small g, and height. Obtain expression for potential energy using dimensional analysis. This is important. Solve and you check all your steps. जिथपर्यंत आलंय तुम्हाला व्हेरी गुड, जे आलं नाही आहे ते बघा. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जी डिपेंड्स ऑन मास, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन, correct, and height. So obtain the formula for potential energy using dimensional analysis. So my first step will be potential energy be K times m raised to x, g raised to y, h raised to z. Okay, I hope all of you have done this step correctly and you have also written that K is dimensionless constant. Now, writing dimensions, energy m1 L raised to 2, T raised to minus 2, K dimensionless constant, mass m raised to 1, acceleration L1 T raised to minus 2, height L1. Agree? So this will be m1 L2 T raised to minus 2. m ची एकच टर्म आहे, 1 into x is x, correct. L ची L raised to y T raised to minus 2y, हे लक्षात घ्या, minus 2 into y, आणि इकडे L raised to 1 into z is z. So what will happen now? m1 L2 T raised to minus 2 equal to, इकडे m ची एकच टर्म आहे, m raised to x, इथे m नाही आहे कुठेच, सो m raised to x. ओके, टेक युअर ओन टाइम, गडबड नाही आहे. L raised to, इथे y आहे, इथे z आहे, बरोबर आहे. सो L raised to y into L raised to z, so this is y plus z. Agree? m raised to x, L raised to y plus z, and t raised to minus 2y, एकच टर्म आहे t ची पण. आलंय काय सगळ्यांचं? करेक्ट? देवशीज, दॅट आन्सर इज करेक्ट, व्हेरी गुड. बरोबर आहे, असं येईल आहे, बरोबर. स्टेप्स बघा तुमच्या, तुम्ही कुठे चुकलात किंवा कुठे तुम्हाला जमलं नाही. आता इथे m raised to 1, m raised to x, सो x is 1,
एल रेस टू 2y प्लस झेड आहे. त्याच्या आधी याचा वापर करू. टी रेस टू मायनस 2 टी रेस टू मायनस 2y. सो मायनस 2y इज इक्वल टू मायनस 2. सो मायनस 2 डिवाइड होईल इकडं आल्यावरती. दिस इज 1. एग्री. आणि एल रेस टू वाय प्लस झेड आहे 2 आहे. सो वाय प्लस झेड इज 2. वाय आपण ऑलरेडी काढलाय 1. सो हा 1 सबट्रॅक्ट होईल इकडं आल्यावर. 2 मायनस 1 इज 1. झेड इज इक्वल टू 1. सो ऑल 3 एक्स वाय झेड विल कम इक्वल टू 1. एग्री. Agree. This will be your answer. X, Y, Z will be equal to 1. So, potential energy or E equal to K raised to M raised to 1, G raised to 1, H raised to 1. K can be determined experimentally. K कसा find out करायचा आहे? Experimentally find out करायचा आहे. बरोबर आहे बेटा? काही डाऊट आहे त्यामध्ये कोणाला? I hope all of you understood this. Correct? So I hope this session is completely understood by you. What we learned importantly in today's session was we understood the third use of dimensional analysis की बेटा dimensional analysis वापरून आपल्याला related physical quantities मधले रिलेशन्स काढता येतं. ओके. आता हे जे यूज आहे या यूजमध्ये काही लिमिटेशन्स पण आहेत जे आपण पुढच्या लेक्चरला बोलूयात. पण आत्ता हे तीनही यूज तुम्हाला डायमेन्शनल ॲनालिसिसचे समजले. करेक्ट. फर्स्ट यूज टू व्हेरीफाय करेक्टनेस ऑफ फिजिकल एक्सप्रेशन. फिजिक्समधलं कुठलंही इक्वेशन एक्सप्रेशन फॉर्म्युला डायमेन्शनली होमोजिनियस पाहिजे. सेकंड टू ऑप्टेन कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट ऑफ सेम क्वांटिटी अंडर डिफरंट सिस्टीम. आणि थर्ड आज डिस्कस केलं टू ऑप्टेन रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. ओके. हे 3 इम्पॉर्टंट युजेस होते डायमेन्शनल ॲनालिसिसचे. आज मी इथे थांबणार आहे. आज मी तुमच्या ग्रुपवरती PDF फॉर्मॅटमध्ये नोट्स टाकणार आहे या चॅप्टरच्या. युनिट्स मेजरमेंट चॅप्टर नंबर 1 जो आहे त्याच्या नोट्स मी तुमच्या ग्रुपवरती टाकतो PDF फॉर्मॅटमध्ये. शक्य असेल त्याच्या प्रिंट्स घ्या. शक्य नसेल कम्प्युटरवरती किंवा मोबाईलवरती त्या तुम्हाला PDF आहे म्हटल्यावरती वाचता येतील, स्टडी करता येतील. त्यामध्ये क्वेश्चन बँक पण असते. ओके. ते क्वेश्चन्स पण आता आपल्याला सोडवायला सुरुवात करायची आहे. ओके. इथे आज आपण थांबूया. वीक